केलाय आणि सरकारची सगळी मशिनरी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करते। पण या गावामध्ये मला अत्यंत आनंद वाटतो की प्रत्येकाला आपलं मूळ काय हे माहिती असलं पाहिजे। माणूस किती मोठा झाला आणि आपण मोठं झालो, हे आंब्याचं झाड आहे मोठं झालंय पण आपल्याला सगळ्यांना सावली देत आहे की आंब्याच्या झाडासारखं मोठं झालं पाहिजे। आपण जर ताडाच्या झाडासारखं मोठं झालो तर त्यातनं सावली मिळत नाही, आपण उंच होतो पण सावली मिळत नाही। आणि म्हणून मला आनंद वाटतो। मी काय नाव आपले दत्ता पाटील मी दत्ता पाटील यांचं अभिनंदन करतो। ते मोठे झाले, तिकडे याहू मध्ये गेले आणि याहू मध्ये काम करत असताना देखील आपल्या गावचा विचार त्यांनी सोडला नाही। आपल्या गावात काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून जलयुक्त शिवारची समिती या ठिकाणी तयार केली। आणि मला सगळ्या युवांचं अभिनंदन करायचं आहे। खरं म्हणजे अलीकडच्या काळात लोक असं म्हणतात की आपले युवा भटकलेले आहेत, ते व्यसनाधीन आहेत, ते काही करत नाही आहेत। पण या गावामध्ये आल्यानंतर मला हे बघायला मिळत आहे। शेवटी एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की आई भवानीचं मंदिर बांधल्यानंतर आई भवानीची ऊर्जा देखील आपल्यामध्ये आली पाहिजे। तर आई भवानीचं मंदिर बांधल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना आई भवानीची ऊर्जा मिळाल्याबरोबर त्यांनी स्वातंत्र्याची लढाई केली। मला असं वाटतं तशीच आई भवानीची ऊर्जा तुम्हाला प्राप्त झाली आणि ती ऊर्जा